नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं होतं या ठिकाणी तापीय सिद्धांत जो होता त्यापैकी तापीय सिद्धांताच्या संदर्भात तर संपूर्ण स्पष्टीकरण आपण बघितलेलं होतं। तापीय सिद्धांतानुसार कोणत्या प्रकारे काय भारतीय मान्सून प्रवेश करतो आणि त्याचं या ठिकाणी आगमन सुद्धा होतं आणि निर्गमन सुद्धा कसं होतं या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या। तापीय सिद्धांतामध्ये दिल्या गेलेल्या ज्या त्रुटी होत्या, क्रिटिक्स होते, त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली होती थोडीशी, की भारतातील जो हिमालय आहे तर हिमालय कोणत्या पद्धतीने इंडियन मॉन्सूनला अनुकूल आहे। त्याच्यानंतर तिबेटियन पठार जो होता तर तिबेटियन पठार एक ॲज अ इंजिन म्हणून काम करतो इंडियन मॉन्सूनसाठी, तर ती गोष्ट बघितली होती। आणि त्याच्यानंतर आणखीन एक तिसरी गोष्ट आपण बघितलेली होती की जेट स्ट्रीम वारे जे आहेत तर हे जेट स्ट्रीम वारे सुद्धा कोणत्या पद्धतीने अनुकूल ठरतात इंडियन मॉन्सूनसाठी, तर यांचं महत्त्व लक्षात न घेता तापीय सिद्धांत या ठिकाणी एडमंड हेली यांनी त्याचं पूर्णपणे प्रतिपादन केलेलं होतं। त्याची सविस्तर माहिती आपण मागच्या पिरियडमध्ये घेतलेली। तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे जो नवीनतम सिद्धांत आहे ज्याच्यामध्ये हिमालयाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे। हिमालयाचे जे महत्त्व आहे इंडियन मॉन्सूनच्या संदर्भात, भारतामध्ये काय मान्सून अनुकूल ठरण्यासाठी किंवा भारतामध्ये काय मान्सूनपासून जो काही पर्जन्य पडतो त्यासाठी हिमालय कोणत्या पद्धतीने मदत करतो, तिबेटियन पठार कोणत्या पद्धतीने मदत करतं, त्याच्यानंतर जेट स्ट्रीम सुद्धा एक सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावरती बेस्ड असलेला हा नवीनतम सिद्धांत जे की नवीनतम विश्लेषक आहेत भूगोलातले त्यांनी दिलेलं होतं। तर त्या सिद्धांताबद्दल बघायचं आहे। हा सिद्धांत संपूर्ण डिस्कस करून झाल्याच्या नंतर संपूर्ण वर्षभरामध्ये 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतामधील काय हवामान आणि ऋतूंमध्ये कोणत्या पद्धतीने बदल होतात आणि मान्सून कोणत्या कालावधीमध्ये येतो, मान्सून आल्यापासून आगमन झाल्यापासून ते त्या मान्सूनचं निर्गमन होईपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तुमच्या लक्षात येतील। चला तर मग सुरुवात करू आजच्या नवीन सिद्धांताला। नाव आहे त्याचं जेट स्ट्रीम सिद्धांत। तर जेट स्ट्रीम कॉन्सेप्ट म्हणू शकतो किंवा जेट स्ट्रीम सिद्धांत असं सुद्धा त्याला काय म्हणता येईल आपल्याला, नेसेसरी। ओके, तर बघा या ठिकाणी जेट स्ट्रीम सिद्धांत बघत असताना कोणताही सिद्धांत असेल, कोणतीही कन्सेप्ट बघण्याच्या अगोदर मी सुद्धा सांगितलेलं आहे, तर काही बेसिक गोष्टी आहेत याच्याशी निगडीत। या सिद्धांतामध्ये काय विधान केलेले आहेत ते विधान लक्षात येण्यासाठी जर बेसिक माहिती असतील तर त्या विधानांचा अर्थ आपल्याला लक्षात येईल। तर हे बेसिक कन्सेप्ट काय आहेत बघा। पहिली कन्सेप्ट याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची आहे ITCZ। बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल, तर मी सांगण्यासाठी आहे या ठिकाणी तुम्हाला। तर ITCZ म्हणजे काय, आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र। काय म्हणतात त्याला, आंतर उष्ण कटिबंधीय अभिसरण क्षेत्र असं म्हणतात। मग हे जे मी सांगितलं ते झालं भाषांतर, याच्यावरून काही लक्षात येणार नाही। काय आंतर उष्ण कटिबंधीय अभिसरण क्षेत्र म्हणजेच काय ITCZ किंवा ITCZ मीन्स इंटर ट्रॉपिकल सर्क्युलेशन झोन या ठिकाणी असं असेल। तर याचा मूळ काय अर्थ लक्षात घेणं आवश्यक आहे। तर ITCZ म्हणजे काय असतं, ॲक्च्युअली मिनिंग लक्षात घ्या व्यवस्थित, त्याची डेफिनेशन काय आहे तुम्हाला समजणं आवश्यक आहे। त्याची डेफिनेशन आपल्याला विचारली जाणार नाही, पाठ वगैरे करत बसायची आवश्यकता नाही। ITCZ म्हणजे काय असतं त्याच्यासाठी ते जाणून घेण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर ही समजा आपली आहे काय पृथ्वी, आणि पृथ्वीच्या मध्यभागातून जाणारा हा 0 डिग्रीचा काय आहे 0 अंशाचा काय असतो विषुववृत्त असतो। तर 23.5 अंश उत्तर गोलार्धामध्ये काय आहे कर्कवृत्त आहे आणि 23.5 अंश दक्षिण गोलार्धामध्ये मकरवृत्त आहे। हे मागच्या पिरियडमध्ये सुद्धा काय डिस्कशन याच्यावरती झालेलं आहे। तर या ठिकाणी काय होतं की सूर्यकिरणे जी पडतात, पृथ्वीवरती पडणारी सूर्याची जी लंबरूप सूर्यकिरणे आहेत ती पृथ्वीच्या कोणत्या क्षेत्रामध्ये पडतात, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील कर्कवृत्तापासून ते पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील मकर वृत्तापर्यंत या ठिकाणी काय सूर्यकिरणे कशी पडतात लंबरूप पडतात।
मात्र हे सुद्धा फॅक्ट त्याच्यामध्ये जोडून घ्या, काय की सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये प्राप्त होईल, सर्वाधिक उष्णता त्याच्यापासून, तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्राप्त होईल. ज्या ठिकाणातून विषुववृत्त जातं तर त्या ठिकाणी सूर्याची काय उष्णता किंवा सूर्यकिरणे अधिक पोहोचतात. विषुववृत्तापासून जसं जसं आपण उत्तर गोलार्धामध्ये किंवा दक्षिण गोलार्धामध्ये जातो तसं हे काय उष्णतेचं प्रमाण काय होत जातं, कमी 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 होत जातं. आणि जसं जसं विषुववृत्ताच्या आपण जवळ येणार तसं तसं उष्णतेचं प्रमाण काय होतं, वाढतं. तर ITC समजावून घेताना लक्षात घ्या, या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये म्हणजे हा जो प्रदेश आहे हा सर्वाधिक काय उष्णता प्राप्त होणारा काय प्रदेश आहे पृथ्वीवरील. याच्या उत्तरेला या ठिकाणी म्हणजे कर्कवृत्ताच्या उत्तरेला आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेला समशीतोष्ण प्रकारचं हवामान असतं. त्या ठिकाणी थोडंसं सूर्यकिरण कसे तिरपे पडतात, उष्णता थोडीशी कमी प्राप्त होते. आणि जे ध्रुवीय प्रदेश आहेत उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ठिकाणामध्ये सर्वात कमी उष्णता पोहोचते, सर्वात कमी सूर्यकिरणे पोहोचतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी काय शीत प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात मध्यभागी उष्णकटिबंधीय हवामान, समशीतोष्ण प्रकारचं हवामान आणि त्याच्यानंतर शीत प्रकारचं हवामान. तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आता पृथ्वीच्या अवतीभोवती या वातावरणामध्ये ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन हे एक बघितलं होतं आपण, वातावरणीय अभिसरण. तर हे जे वायुमंडल असतं पृथ्वीच्या भोवती ज्याला वातावरण असं म्हणतो, या वातावरणामध्ये काय वाहणारे काही वारे आहेत. वारे वेगवेगळ्या प्रकारचे वारे आहेत. आपण फक्त ग्रही वाऱ्यांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. तर पृथ्वीच्या या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये वाहणारे कोणते वारे असतात, व्यापारी वारे आहेत. पृथ्वीच्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये वाहणारे वारे कोणते आहेत, व्यापारी वारे आहेत. तर समशीतोष्ण प्रदेशामध्ये प्रतिव्यापारी सुद्धा वारे वाहतात आणि ग्रही वारे काय ध्रुवीय वारे सुद्धा वाहतात. त्यांच्याबद्दल इथं डिस्कशन करायचं नाही, तो वर्ल्ड जिओग्राफीचा पार्ट आहे. व्यापारी वारे हे अशा पद्धतीने काय वाहतात, कर्कवृत्ताकडून काय विषुववृत्ताकडे अशा पद्धतीने ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. आणि दक्षिण गोलार्धामध्ये मी दाखवलेला आहे ॲरो त्याच दिशेमध्ये काय हे आग्नेयेकडून वायव्येकडे हे वारे काय दक्षिण गोलार्धामध्ये काय मकर वृत्ताकडून कुणीकडे विषुववृत्ताकडे काय वाहतात. यांना काय म्हणतो आपण, व्यापारी वारे असं म्हणून ओळखलं जातं. व्यापारी वारे जेव्हा विषुववृत्ताकडे काय येत असतात, विषुववृत्ताकडे वाहत असताना हे वारे जसं जसं विषुववृत्ताच्या काय जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी एक लक्षात घ्या, व्यापारी वाऱ्यांचं काय एक आयडियल जो त्यांचा विस्तार आहे, आदर्श विस्तार त्यांचा काय सांगितलेला आहे, 23.5 काय कर्कवृत्त ते 23.5 मकर वृत्त. मात्र यांचा व्यावहारिक विस्तार 30° ते 35° असतो किंवा असू सुद्धा शकतो. यांचा व्यावहारिक म्हणजे काय एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही की कर्कवृत्ताच्या थोडं सुद्धा जर आपण पुढे गेलो तर त्या ठिकाणी म्हणजे थोडं सुद्धा उत्तर गोलार्धामध्ये गेलो, कर्कवृत्ताच्या वरी थोडंसं गेलो तर त्या ठिकाणी व्यापारी वारे आढळणारच नाहीत असं होत नाही. तर थोडंसं त्यांचा विस्तार काय अधिक कमी असू शकतो. तर हे व्यापारी वारे जसे जसे काय विषुववृत्ताकडे काय प्रवाहित होतात तसं तसं त्यांना सूर्यकिरणांपासून प्राप्त होणारी जी उष्णता आहे तर त्या उष्णतेचं प्रमाण वाढेल की कमी होईल, विचार करा. तर निश्चितपणे काय होईल, जसं जसं विषुववृत्ताकडे ते वारे येतील तसं तसं काय होते, उष्णता वाढते. विषुववृत्ताच्या अगदी जवळ पोहोचेपर्यंत त्या वाऱ्यांना एवढी उष्णता प्राप्त होते आणि त्यांच्यामधली जी एनर्जी आहे जी ऊर्जा आहे ती एवढी अधिक वाढते, त्यांचं तापमान एवढं अधिक वाढतं की हे वारे एकमेकांना या ठिकाणी काय विषुववृत्ताजवळ येऊन मिळणार तर होते, त्या ठिकाणी त्यांचं मिलन होणार होतं अशा पद्धतीने. मात्र ते एकमेकांना मिळत नाहीत. तर काय होतं, एकमेकांना मिळण्याच्या अगोदर ते वारे ऊर्ध्व दिशेने म्हणजे काय जी हवा हलकी होते, ज्याची उष्णता वाढते, ऊर्जा वाढते, तापमान वाढतं, अशी हवा पृष्ठभागापासून कुठं वरच्या दिशेला व्हायला लागते हलकी बनल्यामुळे. तर ऊर्ध्व दिशेनं हे अशा पद्धतीने काय ऊर्ध्व दिशेला व्हायला लागतात आणि या दोनही वाऱ्यांचं काय होतं, अभिसरण होतं, या ठिकाणी सर्क्युलेशन होतं. उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे विषुववृत्ताच्या जवळजवळ जसे जसे येतात त्यांच्यामधील ऊर्जेचं प्रमाण एवढं वाढतं की ते ऊर्ध्व दिशेने व्हायला लागतात आणि एकमेकांना मिळत नाहीत, त्यांचं अभिसरण होतं. आणि या ठिकाणी यांचं अभिसरण झाल्यामुळे या ठिकाणी काय होतं, ज्या ठिकाणी तापमान अधिक होतं, ज्या ठिकाणी तापमान अधिक होतो तर त्या ठिकाणी काय होतो, दाब कसा होतो, कमी होतो, कमी दाबाचा विकास होतो. तर निम्न वायुदाबाचा पट्टा या ठिकाणी काय होतो, तयार होतो. कुठं, ज्या ठिकाणी विषुववृत्त आहे. हा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे या ठिकाणी काय होतं, निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो.
तर आता लक्षात घ्या या ठिकाणी की हे वारे अशा पद्धतीने काय ऊर्ध्व दिशेने वाहतात. म्हणजे बघा, कर्कवृत्तापासून वहन झालं त्यांचं, मकर वृत्तापासून काय वहन झालं, एकमेकांना मिळणार होते, विषुववृत्ताच्या अगदी जवळ आले, मात्र ऊर्जा एवढी वाढली की ते या दोघांचं मिलन होऊ शकलं नाही, एकमेकांना भेटूच शकले नाहीत. तर जे भेटतात त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही. इतिहास याच्यासाठी साक्षी आहे. ज्यांचं आजपर्यंत मिलन झालेलं आहे त्यांच्यावरती गोष्टी तयार होत नाहीत, त्यांच्यावरती साहित्यात लिहिलं जात नाही. ज्यांचं मिलन होत नाही त्यांच्यावरती निश्चितपणे काय, किंवा ज्यांचं मिलन होत नाही त्यांना लक्षात ठेवलं जातं. म्हणून हे बारे सुद्धा मिळाले नाहीत, म्हणून तर आपल्या पार्ट ऑफ सिलेबस बनलेला आहे तो, त्याच्याबद्दल आपण काय या ठिकाणी चर्चा करतोय. यांची अवस्था अशी झाली की मिलके भी मिलना पाय. ओके, एक सॉन्ग आहे जुनं, ऐकलं असेल कोणी तर मिलके भी मिलना पाय अशी स्थिती होते आणि ऊर्ध्व दिशेने प्रवाहित होतात. आणि या ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये निम्न वायुदाबाचा पट्टा विकसित होतो, ज्यालाच की लो प्रेशर म्हणतो आपण या ठिकाणी. तर हा जो लो प्रेशरचा क्षेत्र आहे यालाच काय म्हणतो आपण, इंटर ट्रॉपिकल सर्क्युलेशन झोन, आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र, यालाच काय म्हणायचं, ITCZ असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं इथंपर्यंत. बघा नेक्स्ट पॉइंट, सूर्यकिरणे जे लंबरूप पडत असतात या ठिकाणी. बघा, सूर्यकिरणे जे लंबरूप पडत असतात, सर्वाधिक लंबरूप कुठं पडतात, विषुववृत्तावरती पडतात. आता पृथ्वी अशी सरळ नाही, हे मागच्या पिरियडमध्ये सांगितलंय तुम्हाला. पृथ्वी 23.5 अंशामध्ये काय झालेली आहे, टिल्ट झालेली आहे, कललेली आहे. मग पृथ्वीच्या अशा कलण्यामुळे किंवा पृथ्वीच्या अंगामध्ये अशा असलेल्या कला, याच्यामध्ये वेगवेगळ्या ऋतूंची निर्मिती होते, वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला अनुभवायला मिळतं. या सर्व जे गोष्टी आहेत त्या पृथ्वीवरती काय घडत असतात. पृथ्वी एकतर 23.5 अंशामध्ये कललेली आहे आणि दुसरं पृथ्वी परिवलन करत करत काय करते, सूर्याच्या भोवती काय प्रदक्षिणा घालते, परिभ्रमण करते. तर पृथ्वी ज्यावेळेस काय परिभ्रमण करते, तर हे जे सूर्यापासून निघणारे लंबरूप सूर्यकिरणे आहेत, या लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण होतं. ते कधी काय विषुववृत्ताच्या उत्तरेला लंबरूप पडतात, तर कधी विषुववृत्ताच्या दक्षिणेला लंबरूप पडतात. बघा या ठिकाणी सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे ज्यावेळेस विषुववृत्ताच्या उत्तरेकडं लंबरूप पडायला काय सुरुवात होते, त्याला काय म्हणतो आपण, काय उत्तरायण होणे. काय म्हणतो, उत्तरायण होणे. आणि सूर्याची जी लंबरूप सूर्यकिरणे विषुववृत्ताच्या दक्षिणेला लंबरूप पडायला सुरुवात होते, त्याला काय म्हणतो, दक्षिणायन असं म्हणतो. दक्षिणायन. तर ॲक्च्युअलमध्ये सूर्याची सूर्यकिरणे तर ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी असतात. हे पृथ्वीचं परिभ्रमण आहे, तर त्याच्यामुळं हे अशा पद्धतीने सूर्यकिरणांचं काय होत असतं, सूर्यकिरणांच्या काय लंब किरणांचं आभासी स्थानांतरण होत असतं. उत्तर गोलार्धामध्ये जर लंबरूप पडले तर उत्तरायण म्हणतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये पडले तर दक्षिणायन असं म्हणतो. ही कन्सेप्ट आपली मागच्या पिरियडमध्ये सुद्धा काय डिस्कस झालेली आहे, जास्त चर्चा करायची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, सूर्याच्या लंबरूप सूर्यकिरणांचं आभासी स्थानांतरण ज्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये होतं, विषुववृत्ताच्या उत्तरेला होतं, त्यावेळेस सूर्यकिरणे लंबरूप काय पडायला सुरुवात होते, कुठं, कर्कवृत्तावरती सूर्यकिरणे लंबरूप पडायला सुरुवात होते. त्यावेळेस ज्या ठिकाणी सूर्यकिरणे लंबरूप पडतील त्याच ठिकाणचं तापमान वाढणार आहे ना, त्याच ठिकाणी उष्णतेची प्राप्ती जास्त होते आणि त्याच ठिकाणी तापमान जास्त वाढतं. मला सांगा, सूर्यकिरणे ज्यावेळेस काय कर्कवृत्तावरती लंबरूप पडतील किंवा उत्तर गोलार्धामध्ये लंबरूप पडतील, उष्णता कुठे जास्त प्राप्त होईल, या ठिकाणी विषुववृत्तावरती कमी प्राप्त होईल. तर त्या ठिकाणी जर उष्णता जास्त वाढली तर ऊर्जा त्या ठिकाणी जास्त असेल, मग निम्न वायुदाबाचा पट्टा कुठं तयार होईल, कर्कवृत्तावरती म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये तयार होईल. निम्न वायुदाबाचा पट्टा या ठिकाणी जर तयार झाला कर्कवृत्तावरती, तर ITCZ कुठं असेल, तर ज्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट असेल, ज्या ठिकाणी निम्न वायुदाबाचा पट्टा असेल, त्याच ठिकाणी तर आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र असेल. व्यापारी वारे सुद्धा काय करत असतात, सूर्यकिरणे काय उत्तर गोलार्धामध्ये सरकतात, तर बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्यासोबत काय रिलेटिव्हली काय सरकत असतात, स्थानांतरण होत असतं. तर या ठिकाणी एवढा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र जे असतं त्या ठिकाणी निम्न वायुदाबाचा पट्टा असतो किंवा विकसित होतो. आणि दुसरी गोष्ट,
सूर्याच्या लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण ज्या दिशेला होईल, निम्न वायुदाबाच्या पट्ट्याचा काय विकास सुद्धा त्याच पद्धतीने जिकडे स्थानांतरण झालेलं आहे त्याच ठिकाणी होईल. आणि ज्या ठिकाणी निम्न वायुदाबाच्या पट्ट्याचा काय विकास होतो त्याच ठिकाणी ITCZचं सुद्धा स्थानांतरण होतं. म्हणजेच लंबरूप सूर्यकिरण जर काय सूर्यकिरणांचं उत्तरायण झालं तर ITCZचं सुद्धा उत्तरायण होतं. लंबरूप सूर्यकिरणांचं जर आभासी स्थानांतरण दक्षिणायन झालं तर ITCZचं सुद्धा स्थानांतरण काय होतं दक्षिणायन होतं. इथपर्यंत गोष्टी लक्षात आलेल्या असतील. हे बेसिक आपल्याला लागणार आहे कशासाठी जेट स्ट्रीम सिद्धांत बघण्यासाठी. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण काय आहे. जेट स्ट्रीम दोन वेगवेगळे विभिन्न प्रकारचे किंवा विपरीत भौतिक गुणधर्माचे वारे ज्यावेळेस काय एकत्र येतात. बघा, जसं की आपण हा समजा हा युरोप कॉन्टिनेंट आहे आणि हा आफ्रिका कॉन्टिनेंट आहे. हा उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये येतो, हा शीत प्रदेशामध्ये किंवा समशीतोष्ण प्रकारच्या काय हवामानामध्ये काय हा प्रदेश येतो. एवढं लक्षात घ्या. युरोपवरून वारे वाहतात अशा पद्धतीने कोणते थंड वारे वाहतात, थंड प्रदेशामधून येतात. आणि हे विषुववृत्ताकडून वाहणारे वारे गरम, या ठिकाणी गरम वारे दोन वेगळे. आता हे गरम म्हणजे काय असं म्हणजे या वाऱ्यांपेक्षा सापेक्षरित्या हे वारे कसे असतील गरम असतील या ठिकाणी. तर आणि या वाऱ्यांपेक्षा सापेक्षरित्या हे वारे कसे असतात थंड असतात. ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, सापेक्ष संकल्पना आहेत. तर थंड आणि गरम प्रकारचे म्हणजे दोन विभिन्न प्रकारचे विपरीत काय भौतिक गुणधर्म दर्शवणारे काय वारे ज्यावेळेस काय एकत्र येतात तर अशा दोन काय विपरीत गुणधर्माच्या वाऱ्यांच्या अभिसरणातून काय होतं या ठिकाणी जेट स्ट्रीम तयार होतात. याच्यामधून आवर्तांची सुद्धा निर्मिती होते, मात्र आपल्याला तो भाग नंतर बघायचा आहे मान्सून झाल्याच्या नंतर. आता सध्या एवढं लक्षात घ्या की दोन विभिन्न काय भौतिक गुणधर्मांचे वारे ज्यावेळेस काय एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये अभिसरणाची क्रिया घडते तेव्हा त्याच्यातून एकदम वेगाने काय करतात वारे बाहेर पडतात. आणि असे वारे विसर्पण करत काय वाहत असतात. तर अशा अभिसरणातून बाहेर पडणाऱ्या वाऱ्यांना जे की कोणत्या प्रकारचे असतात. आता थंड आणि गरम मिळाल्याच्या नंतर काय तयार होतं कोमट तयार होतं या ठिकाणी. तर हवामानाच्या बाबतीत तर काय कोमट हवामान म्हणता येत नाही आपल्याला. हा थंड काय वारे असतील हे गरम वारे असतील तर हे कोणत्या प्रकारचे झाले समशीतोष्ण प्रकारचे. तर हे कोणते झाले समशीतोष्ण प्रकारचे वारे झाले. तर अशा पद्धतीने थंड आणि गरम वाऱ्यांच्या प्रवाहाच्या अभिसरणातून तयार होणारे जे वारे असतात त्यांना काय म्हणतो आपण जेट स्ट्रीम किंवा जेट वारे असं म्हणतो. यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं, हे जे जेट वारे आहेत ते समशीतोष्ण प्रकारचे वारे आहेत. दुसरं, हे वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडं वाहत जातात आणि वाहत असताना ते विसर्पण करत वाहतात. म्हणजे काय एकदम वेगवान सरळ रेषेमध्ये ते वाहत नाहीत. जसं एखादी नदी चॅप्टरमध्ये मी सांगितलेलं होतं, एखाद्या मैदानी प्रदेशामध्ये नदी काय निश्चित दिशा नसते, उतार नसतो, त्यावेळेस कशी नागमोडी वळणे घेत वाहते, त्यालाच काय म्हणतो आपण विसर्पण करणे. तर अशा पद्धतीने हे वारे जे आहेत विसर्पण करत वाहतात आणि पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे, वातावरणातील जो पहिला स्तर आहे जमिनीलगत असलेला तो आहे तपांबर. जवळपास याची उंची असते 9 ते 11 किलोमीटर या ठिकाणी. तर उन्हाळ्यामध्ये हे जे काय याचा विस्तार आहे तो जास्त होतो आणि हिवाळ्यामध्ये तो कमी सुद्धा असतो काय होतो. तर तो या ठिकाणी बघायचा नाही. आणि तपांबराच्या नंतरचा थर आहे कोणता स्थितांबर. तर जेट स्ट्रीमच्या बाबतीत लक्षात घ्या, जेट स्ट्रीम वारे हे जे आहेत तपांबराचा जो वरचा थर आहे वातावरणाचा किंवा स्थितांबराचा जो खालचा पट्टा आहे, तर या दोनही पट्ट्यांच्या दरम्यान म्हणजे जवळपास 6 ते म्हणता येणार नाही आपल्याला 8 ते 12 किलोमीटर उंचीवरचा जो वातावरणाचा स्तर आहे त्या वातावरणाच्या स्तरातून म्हणजे तपांबराच्या वरच्या आणि स्थितांबराच्या खालच्या दोन्ही स्तरांच्या दरम्यान हे जेट स्ट्रीम जे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे विसर्पण करत वाहतात. तर जेट स्ट्रीम म्हणजे काय
आणि त्याचे काय वेगवेगळे वैशिष्ट्ये जे आहेत, थोडेसे गुणधर्म आपण बघितलेले आहेत. तर एवढ्या सगळ्या काय बेसिक गोष्टी होत्या जेट स्ट्रीम सिद्धांत बघण्यासाठी. खूपच व्यापक आहे सिद्धांत. कंप्लीट झाल्याच्या नंतर इंडियन मॉन्सूनची पूर्ण संकल्पनात्मक बाजू तुम्हाला काय लक्षात येईल. त्याच्यानंतर पाठ करायच्या काही गोष्टी शिल्लक राहतील, ज्याला फॅक्च्युअल आपण डाटा म्हणणार आहोत आपण, तर तो नंतर बघायचा आहे. तो तुमच्यासाठी काय धूळ बरोबर असणार आहे त्या ठिकाणी. जेट स्ट्रीमच्या संदर्भात आणखीन एक पॉईंट या ठिकाणी काय सांगायचं राहून गेला की जेट स्ट्रीम वारे हे जे आहेत तर ते स्थानांतरणीय प्रवृत्तीचे वारे आहेत. स्थानांतरणीय प्रवृत्तीचे म्हणजे या जेट स्ट्रीमचं सुद्धा काय होतं, स्थानांतरण होत असतं. कोणत्या दिशेमध्ये होईल तर सूर्याची लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण ज्या दिशेने होतं, सूर्यापासून निघणाऱ्या लंबरूप आभासी सूर्यकिरणांचं स्थानांतरण ज्या दिशेने होतं त्याच दिशेने जेट स्ट्रीमच्या वाऱ्यांचं सुद्धा स्थानांतरण होत असतं. पॉईंट लक्षात आलंय. तर आपल्याला हाच पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की जेट स्ट्रीम आणि ITCZ या दोघांचं स्थानांतरण सुद्धा काय कोणत्या दिशेला होतं, हा पॉईंट लक्षात घेण्यासाठी आपण एवढं सगळं काय गोष्टी बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बघितलेल्या होत्या. तर आता आपल्याला काय सिद्धांताबद्दल काय सुरुवात करायला हरकत नाही. तर बघा, भारतामध्ये एकूण ऋतू किती आहेत याच्याबद्दल अधिक माहिती बघत असताना आपण त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती एका सायकलच्या स्वरूपात काय करून घेऊ, समजावून घेण्याचा प्रयत्न करू. भारतामध्ये एकूण ऋतू किती आहेत? काही जण म्हणतील सर 2 मुख्य ऋतू आहेत. कुठले कुठले? एक उन्हाळा आणि एक हिवाळा. कारण पावसाळा ऋतू निश्चित ऋतू नसतो. या ठिकाणी ढोबळमानाने हवामानामध्ये किंवा ऋतूंमध्ये जे एखाद्या स्थानिक प्रदेशामध्ये बदल होतात त्यानुसार आपण काय प्रमुख 3 प्रकार केले आहेत. भारतामध्ये आढळणारे कोणते कोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण हे खालच्या वर्गांच्या विद्यार्थ्यांना ज्यांना समजण्यासाठी सोपं असतं अशा विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतात की भारतामध्ये प्रमुख ऋतू किती? 3 आहेत. पण आपल्याला अभ्यास करत असताना मात्र थोडंसं वेगळ्या मल्टी डायमेन्शनल थोडंसं थिंकिंग करायचं आहे, थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आणि त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्याच पद्धतीने बघायचं आहे. आता पर्जन्य तर दरवर्षी निश्चित पडतोच असं नाही, पण एक त्याचं वैशिष्ट्य बघता असं सांगता येतं की दरवर्षी जून ते सप्टेंबरच्या महिन्यांमध्ये काय भारतामध्ये पर्जन्य होते, म्हणून त्याला पर्जन्याचा कालावधी किंवा पावसाळ्याचा ऋतू असं पण म्हणतो. पण इतिहासामध्ये असं सुद्धा नमूद आहे की अजून सुद्धा कधी कधी असं घडतं की गॅप पडतो, काही काही प्रदेशांमध्ये काय बिलकुल पर्जन्य पडत नाही, किंवा 12-12 वर्षांचा दुष्काळ काय सुद्धा काय भारतामध्ये घडलेला आहे. खूप मोठी भयानक परिस्थिती सुद्धा त्यावेळेस बनलेली होती. आवर्षणाची परिस्थिती सुद्धा काय तयार झालेली होती. तर म्हणून मी सांगितलं की 2 मुख्य ऋतू असतात. कुठला? उन्हाळा आणि हिवाळा. आणि पावसाळा म्हणजे तो ऋतू ज्या काय कालावधीमध्ये पर्जन्य पडतो, तो पावसाळा म्हणून काय गणला जातो. तर आपण या ठिकाणी ऋतूंबद्दल माहिती बघत असताना असं सांगता येईल, या ठिकाणी एक खूप सुंदर असं हिंदी ओल्ड सॉन्ग आहे बघा. फक्त फॅक्च्युअल गोष्टीच नाही तर इंडियन सिनेमा, बॉलिवूड सुद्धा आपल्याला मदत करत असतं आपल्या स्टडीजमध्ये. कसं? एक खूप सुंदर असं एक गाणं आहे, ओल्ड सॉन्ग आहे. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल. माझ्या मते सर्रास विद्यार्थ्यांनी ऐकलेलं असेल. प्रिपरेशन करतायत म्हणजे तुमच्या टायमामध्ये येऊन गेलेलं सॉन्ग आहे ते. जर ऐकलं असेल तर तुमचं बालपण असेल किंवा टीनेज जे आहे ते सामान्यरित्या या ठिकाणी काय गेलेलं आहे असं सपोज करायला हरकत नाही. ऐकलेलं नसेल तर मग ठीक आहे, मी सांगेल. तर गाणं असं आहे की 1 बरस में मौसम 4, मौसम 4, मौसम 4. तर एकूण 3 वेळा सांगितलं आहे. मे बी जो विद्यार्थी बघतोय, सॉन्ग बघतोय, तर तो विसरायला नको, याच्यामुळे मी बी रिपीट केलेलं असेल. तर 1 बरस में मौसम 4, मौसम 4, मौसम 4 और 5वां मौसम. तर प्रत्येक जण म्हणतील 5वा मौसम सुद्धा असतो का? आपल्याला अभ्यास करत असताना किती ऋतूंचा अभ्यास करायचा आहे? भारतामधल्या 4 ऋतूंचा अभ्यास करायचा आहे, पण 5वा मौसम पण असतो. पण हे डिपेंड करतं व्यक्तिगत उपलब्धीवरती. जर तुमच्याजवळ व्यक्तिगत उपलब्धी आहे तर तुम्ही त्या 5व्या मौसमचा आनंद घेऊ शकता, आणि जर नसेल उपलब्धी तर त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नसुद्धा करू शकता. आणि निरंतर प्रयत्न केलं तर सगळं साध्य होतं, हे पण आपल्याला माहिती आहे. ओके. आपल्याला याचा अभ्यास करायचा, याचा अभ्यास करायचा नाही. हे काय आपला कुणाच्याच लाईफमध्ये हा मौसम येत नाही असं नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं. कुणाचं बिफोर मॅरेज येतं, कुणाचं आफ्टर मॅरेज येतं. हे डिपेंड करतं. ओके.
प्रत्येकाचे काय विचारांवरती. तर पण पाचवा मोसम नसतो असं म्हणता येत नाही. मात्र जर भूगोलामध्ये विचारलं गेलं की एकूण किती ऋतू आहेत भारतामध्ये, तर मग किती सांगायचे? 4 सांगायचे, 5 सांगायचे नाही. त्या ठिकाणी तो भूगोलाचा विषय नाही आपला. तर एकूण ऋतू किती बघायचे आपल्याला? 4. तर बघा या ठिकाणी 15 मार्च ते 15 जून, 15 जून ते 15 सप्टेंबर, मग 15 डिसेंबर, 15 मार्च, संपूर्ण हे वर्षभराचं जे काय ऋतूंचं चक्र आहे तर त्यांच्या संदर्भात थोडक्यात सांगेन मी या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण काय करू, एक एक पार्ट जो आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू, जेणेकरून आपल्याला हा संपूर्ण ऋतूचक्र समजावून घेतल्याच्या नंतर याच्याच अंतर्गत काय जेट स्ट्रीम सिद्धांत जो आहे, जो मान्सून असेल किंवा मान्सूनच्या परतीचा कालावधी असेल किंवा हिवाळ्यामध्ये जे पर्जन्य पडतं, या सगळ्यांसाठी हा सिद्धांत कोणत्या पद्धतीने काय उपयोगी पडतो किंवा कामी पडतो ते सगळं लक्षात येईल या ठिकाणी. म्हणजे एकरित्या लक्षात घ्या, ही संपूर्ण सायकल समजल्याच्या नंतर तुम्हाला इंडियन मान्सूनच्या संदर्भात किंवा संपूर्ण वर्षभरामध्ये भारतामध्ये जे जे काही पर्जन्य पडतं तर त्या पर्जन्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची काय अडचण राहणार नाही. तर 15 मार्चच्या नंतर भारतामध्ये ग्रॅज्युअली तापमानामध्ये हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होते. मार्चच्या नंतर एप्रिल, एप्रिलच्या नंतर मे, मेच्या नंतर जूनपर्यंत या तापमानामध्ये काय दिवसेंदिवस काय होत जाते, वाढ होत जाते. आपल्याला पृथ्वी काय सूर्याच्या सूर्यकिरणांचं पृथ्वीवरील उत्तरायण आणि दक्षिणायन काय असतं हे जर लक्षात आलं तर या तारखांच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत काय तापमानामध्ये वृद्धी होते आणि काय तापमान कमी होतं हे समजेल. मी तारखा सांगेन तुम्हाला पुढे गेल्यानंतर. आता सध्या एवढं लक्षात ठेवा की ग्रॅज्युअली तापमान काय वाढत 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 जातं आणि या ठिकाणी होतं काय की समजा 15 मार्चच्या नंतर तापमान काय वाढत जातं, मात्र मेच्या शेवटी म्हणजे अशा प्रकारचे काही भौतिक बदल, काही भौतिक क्रिया अशा पद्धतीने भारतामध्ये घडतात की जेणेकरून जूनच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे केरळमध्ये जे आपण मान्सूनचं आगमन असं होतं म्हणतो, बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही गोष्ट काय ठासून भरलेली आहे की भारतामध्ये मान्सूनचं आगमन जे होतं ते 1 जूनला होतं आणि ते कुठं होतं, केरळामध्ये होतं. या ठिकाणी केरळमध्ये होतं असं सांगितलेलं आहे. मात्र हे पूर्णतः सत्यविधान नाही, याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. जर प्रश्न विचारला गेला आणि पर्यायामध्ये जर केरळ हा ऑप्शन असेल आणि याच्यामध्ये एक पॉइंट आहे म्हणजे एक घटक आणखीन एक आहे, तर केरळमध्ये सुद्धा मान्सून येण्याच्या अगोदर भारतामध्ये वेगळ्या ठिकाणी मान्सून येतं. पुढं थोडंसं गेल्याच्या नंतर मी सांगेन, तोपर्यंत थोडीशी काय क्युरियोसिटी काय बनवून ठेवा म्हणजे तुमचं लक्ष लागून राहील या ठिकाणी. तर असं असतं ना एपिसोडमध्ये एखादा काय इंटरेस्टिंग पॉईंट असतो आणि त्याच वेळेस काय एपिसोड संपला होता सिरियलचा, मगच नेक्स्ट जो एपिसोड असतो तो बघण्याचा काय क्युरियोसिटी काय बनवून राहते. तर तसं समजून घ्या. तर मी सांगेन पॉईंट तुम्हाला की भारतामध्ये सर्वप्रथम केरळामध्ये मान्सूनचं आगमन होत नाही, एवढा पॉईंट काय सध्यात लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मान्सूनचं आगमन होण्यासाठीच्या ज्या काही भौतिक या ठिकाणी काय क्रियाविधी असतात त्या सर्व भारतामध्ये 15 मार्च ते 15 जूनच्या दरम्यान घडतात. तर आणि जसं जसं मे महिना येतो तसं या ठिकाणी जी चक्रीवादळ आहे, चक्रीवादळांची निर्मिती होते किंवा त्याला आपण बोली भाषेमध्ये आपण म्हणतो वावटं सुटलंय. संध्याकाळच्या टायमाला अशा पद्धतीने काय वावटं सुद्धा काय सुटतात. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण या कालावधीचा विचार करतोय. तर या कालावधीमध्ये काय वातावरणामध्ये होणारे बदल जे आहेत ते लक्षात येतील या ठिकाणी. समजा एक मुलगा आहे ए नावाचा, दुसरी एक मुलगी आहे व्ही. आता हे हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे आणि वास्तविकतेशी याचा काही संबंध असणार नाही. जर असं आढळून आलं तर केवळ योगायोग समजावा. तर हे या व्यक्तीचं व्ही या मुलीसोबत काय ठरतं, लग्न ठरतं आणि अचानक समजा लॉकडाऊनमधलं लग्न आहे म्हणून खूपच काय शॉर्ट टाईम पिरियडमध्ये लग्न ठरलेलं आहे आणि लग्नाची तारीख काढली त्यांनी काय समजा 21 मे. किती काढली? 21 मेची तारीख काढली. आता या ठिकाणी 21 म्हणजे मेचा जो महिन्याचा शेवटचा कालावधी आहे त्यावेळेस वातावरण बिघडतं याची कल्पना सगळ्यांना आहे. आता वातावरण नेमकं बिघडतं कसं, काय होतं त्यावेळेस बघा. 21 मेला लग्न ठरतं तर वातावरण बिघडू शकते याची कल्पना तर सगळ्यांना आहे. मात्र वातावरण खराब होऊ नये, लग्न व्यवस्थित पार पडावं असं सुद्धा सगळ्यांची इच्छा आहे. मात्र होतं असं 19 तारखेला वातावरण काय बिघडायला सुरुवात होते.
वातावरण खराब व्हायला सुरुवात होते, म्हणजे पर्जन्य पडण्याचे चिन्ह दिसायला लागतात आभाळामध्ये, आभाळ दाटून यायला लागतात. त्याच्यानंतर काय जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ काय सुटतात. मग यावर्षी सुद्धा एक चक्रीवादळ आलेलं होतं, कोणत्या नावाचं, तेत्से, आणि 100% प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. भूगोलातलाच प्रश्न मात्र जो करंटशी काय जुळला गेलेला आहे, तर असा प्रश्न तेत्से चक्रीवादळ जे आलेलं होतं अरबी समुद्रामध्ये, तर त्याच्यावरती काय, त्याच्यामुळे काय खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य सुद्धा झालं, जे तटीय प्रदेश आहेत, किनारी प्रदेश जे आहेत अरबी समुद्राला लागून असलेले. बघा 19 तारखेला वातावरण बिघडलं, 20 तारखेला आणखीन बिघडलं. सगळ्यांची इच्छा अशी होती की 21 तारखेला पाऊस पडायला नको, मात्र 21 तारीख उजाडली आणि खूप मुसळधार पावसाला काय सुरुवात झाली. 21 तारखेला खूप म्हणजे खूप पाऊस पडला. आता बघा ए हा व्यक्ती असा आहे, किंवा एच्या ठिकाणी कोणताही व्यक्ती असेल, पर्जन्याला तर सुरुवात झालेली आहे, आणि जी बारात असते किंवा बरात जी असते, तर बरात निघते नवरदेवाचे लग्नस्थळ जे असतं तिथंपर्यंत. आता मुसळधार पावसामध्ये नातेवाईक येतील अथवा न येतील, मित्र येतील अथवा न येतील, मात्र ए मात्र 100% वरात घेऊन जाणार. तो कॅन्सल करण्याच्या मूडमध्ये नाही, कोणत्याही हालतीत त्याला काय करायचं, लग्न करायचं आहे. परत जर लॉकडाऊन झालं आणि परत जर काय असे समारंभ करायला परमिशन जर काय गव्हर्नमेंटने दिली नाही, मग परत वर्षभर वाट बघावी लागेल. तर दुसऱ्या कुणाच्या वरातीत जाऊ अथवा न जाऊ, मात्र स्वतःच्या वरातीमध्ये तर जावं लागणार. तो नाही गेला तर लग्नच कसं होईल. तर ए हा पोहोचतो आणि लग्न होतं. तर त्या दिवशी म्हणजे असं सुद्धा काय आपण एक आपली भावना व्यक्त करत असताना असं बोलतो की एवढा पाऊस पडला 21 तारखेला, एवढा पाऊस पडला की मान्सूनमध्ये सुद्धा कधी पाऊस एवढा पडला नाही. बघा आपण बोलतोय 15 मार्च ते 15 जूनच्या दरम्यान, म्हणजे 21 मेच्या तारखेबद्दल. मात्र मान्सूनचं आगमन आणखीन झालेलं आहे का, मान्सूनचं आगमन आणखीन झालेलं नाही. मात्र खूप मुसळधार पर्जन्य पडलं, विजांचा कडकडाट होता त्या ठिकाणी, आणि खूपच काय गर्जनेसह या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य त्या ठिकाणी काय पडलं, आणि खूप कमी कालावधीमध्ये काय अधिकाधिक पर्जन्य या काळात पडतो, जो की उन्हाळ्याचा शेवटचा कालावधी असतो. मग याला आपण आपल्या बोलीभाषेत म्हणतो काय, अवकाळी पाऊस. काय म्हणतो, अवकाळी पाऊस असं म्हणतो ना. तर त्याच्यानंतर तर हाच जो अवकाळी पाऊस आहे, याच अवकाळी पावसाला इथं आपण चॅप्टरमध्ये काय म्हणणार आहोत, मान्सूनच्या आगमनाचा सूचक, मान्सूनच्या आगमनाची सूचना देण्यासाठी आलेलं हे पर्जन्य आहे. मात्र आणखीन मान्सूनला सुरुवात झालेली नाही. मान्सून पूर्व पर्जन्य जे आहे हे पडलेलं आहे, आणि हे खूप मोठ्या प्रदेशामध्ये पडत नाही. काही स्थानिक प्रदेश असतात, त्याच स्थानिक प्रदेशांमध्ये हे पर्जन्य पडतं. जसं की साऊथ इंडियामधले स्टेट आहेत, केरळ असेल, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, आसाम असेल, अशा प्रदेशांमध्ये हा पर्जन्य पडतो. पश्चिम बंगाल असेल. तर याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय पुढं बघायचं आहे. तर एवढा पॉईंट लक्षात आला या ठिकाणी. तर या ठिकाणी लग्न झालेलं आहे आणि 21 मेला, आणि त्या ठिकाणी काय त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य पडलं, आणि त्याच पर्जन्याला आपण काय म्हणतो, मान्सूनच्या आगमनाचा सूचक असं म्हणतो. हा झाला 15 मार्च ते 15 जूनपर्यंतचा कालावधी. 15 जून ते 15 सप्टेंबरमध्ये काय होतं, 1 जूनला मान्सूनचं आगमन भारतामध्ये होतं. आणि आपण असं सांगतो की मान्सूनचं आगमन भारतामध्ये सर्वात प्रथम कुठं होतं, तर आपण सिम्पली सांगून टाकतो कुठं होतं, केरळमध्ये. पूर्णपणे चुकीचं विधान आहे. पूर्णपणे क्वेश्चनचं नेचर जसं बदलतं तसं तुमचं आन्सर सुद्धा बदलायला हवं. तर भारतामध्ये सर्वप्रथम मान्सूनचं आगमन जे 1 तारखेला होतं, 1 किंवा 2 तारीख असेल, कधी कधी गॅप सुद्धा जनरेट होतो आणि डेट एक्सचेंज सुद्धा होते 5-6 तारीख, पण फर्स्ट वीकमध्ये काय मान्सून येतो, म्हणजे येतोच या ठिकाणी. तर मान्सूनचं आगमन सर्वप्रथम केरळामध्ये येत नाही, तर ते कुठं येतं, भारतामध्ये सर्वप्रथम मान्सून जे आहे ते अंदमान अँड निकोबार बेटांच्या उत्तरी भागामध्ये काय प्रवेश करतो. मान्सूनचं आगमन भारतामध्ये सर्वप्रथम कुठे येतं, अंदमान आणि निकोबार बेटांचा जो उत्तरी भाग आहे त्या उत्तरी भागामध्ये, द्वीपसमूहामध्ये मान्सूनचं आगमन होतं, आणि त्याच्यानंतर कुठे येतो, तो केरळामध्ये प्रवेश करतो. मग याला असं पॉईंट लिहिताना असं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला की भारतामध्ये सर्वप्रथम मान्सूनचं आगमन अंदमान आणि निकोबारमध्ये होतं. भारताच्या मुख्य भूमीवरती मान्सूनचं आगमन कुठं होईल, केरळ या राज्यामध्ये होतो. तर अशा पद्धतीने
15 जून ते 15 ते 22 जूनपर्यंत मान्सूनचा विस्तार, मान्सूनी वाऱ्यांचा विस्तार संपूर्ण भारतामध्ये होतो आणि संपूर्ण भारतामध्ये काय पर्जन्य प्राप्ती होते. आणि अशा पद्धतीने 15 जून टू 15 सप्टेंबर अशा 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये काय मान्सूनी पर्जन्य पडतं. त्यानंतर 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर हा आहे निवर्तनाचा कालावधी. तर एक सॉन्ग आहे ओल्ड हिंदी, जो आए हो तो जाना ही पडेगा, आणि पुढच्या पंक्ती बऱ्याच आहेत, आपल्याला एवढ्या एकाच सेंटेन्सशी आपला संबंध आहे. अगर आए हो तो फिर जाना भी तो पडेगा. तर जर कुणी आलंय तर त्याला वापस सुद्धा जायचं असतं. मान्सूनचं आगमन झालंय तर मान्सूनचं निवर्तन सुद्धा होईल. निसर्ग अशाच पद्धतीने स्वतःमध्ये काय करून ठेवत असतो, बॅलन्स करून ठेवत असतो. अशाच पद्धतीने काय संतुलन बनून राहतं. तर या ठिकाणी बघा 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या कालावधीमध्ये मान्सूनचं काय होतं, या ठिकाणी परतीचा प्रवास सुरू होतो. त्यालाच काय म्हणतो आपण, काय परतीचा मान्सून किंवा मान्सूनचे निवर्तन असं म्हणतो. आणि 15 डिसेंबर ते 15 मार्चचा हा जो कालावधी आहे, या सुद्धा कालावधीमध्ये पर्जन्य पडतो उत्तरी भारतातल्या काही राज्यांमध्ये. तर हिमवृष्टी जी होते, सियाचीन सारखा प्रदेश असेल, लडाख सारखा प्रदेश असेल, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, चारधामची यात्रा वगैरे, केदारनाथ गुफा, या सर्व काय उत्तरी भारतातील जे काय हे स्थळ आहेत, हे ठिकाण आहेत, या ठिकाणांबद्दल काय न्यूज चॅनलवरती काय बऱ्याच बातम्या यायला सुरू होतात ज्यावेळेस काय त्या ठिकाणी हिमवृष्टी होते. आणि ज्यावेळेस हिमवृष्टी होते त्यावेळेस काय बरेच प्रदेश या ठिकाणी काय होतात, त्याच्यापासून काय इम्पॅक्ट होतो त्यांच्यावरती, त्याच्यामुळे काय न्यूज जनरेट होतात. मग भूस्खलन होणे असेल, मग एखादं काय ढगफुटी होणे असेल, अशा गोष्टी ज्या आहेत त्या हिमवृष्टीला सुरुवात झाल्याच्यानंतर होते. ही जी हिमवृष्टी आहे या विंटर सीझनमध्ये, हिवाळ्याच्या कालावधीमध्ये होतो. आणि तो कालावधी कोणता आहे, 15 डिसेंबर ते 15 मार्चपर्यंतचा. हे असं आपण काय ढोबळमानाने काय बघितलेलं आहे. संपूर्ण जे चक्र आहे भारतामधील ऋतूंचं, संपूर्ण वर्षभराचं चक्र, ते या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक एक या ठिकाणी काय ऋतू घ्यायचा आहे आणि त्या ऋतूंवरती काय करायचं आहे, डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि हे डिस्कशन झाल्याच्या नंतर भारतातील जे 4ही ऋतू आहेत, पर्जन्य काय मान्सूनी पर्जन्य आहे त्याच्यानंतर काय परतीचा मान्सून आहे, त्याच्यानंतर अशा सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय देता येतील. तर बघा आता आपल्याला बघायचं आहे की पहिला जो टाइम पिरियड आहे, हा पहिला ऋतू जो आहे 15 मार्च ते 15 जूनपर्यंतचा, याच्याबद्दल डिटेलमध्ये बघू. कोणत्या कोणत्या प्रकारे काय भौतिक बदल किंवा वातावरणीय बदल भारतामध्ये काय होतात आणि त्यांच्यामुळे एक पृष्ठभूमी तयार होते. 15 जून ते 15 सप्टेंबरमध्ये जो मान्सून काय भारतामध्ये येतो, तर त्या मान्सूनी वाऱ्यांचं आगमन होण्यासाठीची जी पृष्ठभूमी आहे, जे वातावरणीय काय भौगोलिक या ठिकाणी बदल आहेत, ते सर्व बदल घडतात कोणत्या कालावधीमध्ये, 15 मार्च ते 15 जून या कालावधीमध्ये. आणि पोषक आणि अनुकूल असं वातावरण तयार करतात मान्सूनच्या आगमनासाठी. आता त्याच्यापूर्वी हे बघण्याच्या अगोदर काय एक थोडंसं या ठिकाणी काय मी बेसिक सांगतो याच्याबद्दल. पृथ्वीच्या मध्यभागी असलेले हे काय विषुववृत्त आहे आणि हे उत्तरी गोलार्धामध्ये जे अक्षवृत्त आहे ते आहे कर्कवृत्त 23.5 अंशाचं. आणि या ठिकाणी दक्षिणी गोलार्धामध्ये 23.5 अंशाचं जे अक्षवृत्त आहे त्याला म्हणतो मकरवृत्त. आणि हा विषुववृत्त बघा, सूर्याच्या अगदी तंतोतंत समोर असणारा जो भाग आहे पृथ्वीचा, तो आहे विषुववृत्त. सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे कुठं पडतात, विषुववृत्तावरती पडतात. तर हा घटक अगोदर सुद्धा सांगितलाय. आता या ठिकाणी परत एकदा आपण डिस्कशन करणार आहोत, काय याच्यावरतीच काय बेस्ट गोष्टी आहेत, त्याच्यामुळे काय या ठिकाणी काय हे सांगणं पर्याप्त ठरतं. तर सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे जी आहेत ती विषुववृत्तावरती पडतात. तर विषुववृत्तावरती किती वेळा पडतात संपूर्ण वर्षभरामध्ये, तर 2 तारखा आहेत. 2 वेळेस विषुववृत्तावरती सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे पडतात. तर त्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत, 21 मार्च आणि त्याच्यानंतर 23 सप्टेंबर. ही क्रियाविधी व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही. बघा पृथ्वी 23.5 अंशामध्ये काय झालेली आहे, टिल्ट झालेली आहे, कललेली आहे आणि परिभ्रमण करते. याच्यामुळे काय होतं, 21 मार्चच्या नंतर हळूहळू या सूर्याच्या लंबरूप सूर्यकिरणांचं आभासी स्थानांतरण उत्तरी गोलार्धामध्ये व्हायला सुरुवात होतं. मग मार्चपासून एप्रिल, मे, जूनमध्ये काय होईल, पृथ्वीवरील जो कर्कवृत्त जे आहे, कर्कवृत्त काय होतं, सूर्याच्या समोर येतो आणि कर्कवृत्तावरती काय लंबरूप सूर्यकिरणे पडतात जूनमध्ये या ठिकाणी. तर आवश्यक आहे सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, नोट्समध्ये काय लिहून घ्यायच्या आहेत. जूनमध्ये काय सूर्यकिरणे लंबरूप कर्कवृत्तावरती पडतात, याला म्हणतो उत्तरायण असं म्हणतो.
जूनच्या नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा पद्धतीने काय परत काय पृथ्वी काय करते, सूर्याची काय लंबरूप सूर्यकिरणे जी आहेत परत विषुववृत्ताकडे काय त्यांचं मार्गक्रमण होतं, सरकायला दक्षिणेकडे सरकायला काय सुरुवात करतात. आणि 23 सप्टेंबरला काय होतं, सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे परत एकदा कुठं पडतील, विषुववृत्तावरती. 2 तारखा, एक 21 मार्च आणि दुसरा 23 सप्टेंबर. त्याच्यानंतर 23 सप्टेंबरच्या नंतर 24, 25, 26 अशा पद्धतीने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर डिसेंबरमध्ये 22 डिसेंबरला काय होतं, सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे कुठं पडतील, मकर वृत्तावरती पडतात. तर हे जे पृथ्वीच्या सर्व कला आहेत याच्यामुळे काय हे उत्तरायण आणि दक्षिणायन काय घडतं. मग सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे जी दक्षिण गोलार्धामध्ये पडतात, सरकतात, त्यांचं आभासी स्थानांतरण होतं, त्याला काय म्हणतो आपण, दक्षिणायन. परत डिसेंबरच्या नंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 21 मार्चला परत सूर्यकिरणे कुठे येतात, विषुववृत्तावरती येतात. एवढं लक्षात आलं या ठिकाणी. तर बघा आता आपल्याला काय पुढचा पॉईंट बघता येईल. सूर्याच्या लंबरूप सूर्यकिरणांचं आभासी स्थानांतरण जे आहे 15 मार्चच्या नंतर म्हणजे 21 मार्चच्या नंतर काय व्हायला लागतं, त्यांचं उत्तरायण व्हायला लागतं. आणि अशा पद्धतीने उत्तरायण झाल्यामुळे उत्तर गोलार्ध जो आहे, उत्तर गोलार्धामध्ये तापमानामध्ये काय व्हायला लागते, वृद्धी व्हायला लागते. तापमानामध्ये काय होते, वृद्धी व्हायला लागते. आणि एकूणच असं म्हणता येईल, जो भारतीय भूप्रदेश आहे, संपूर्ण जो भारत आहे, तर या भारतामध्ये काय व्हायला लागतं, म्हणजे भारत हा उत्तरी गोलार्धामध्येच तर आहे ना, आणि भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेला आहे. आता सूर्याची लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण कर्कवृत्ताकडे झालेलं आहे, म्हणजे तापमान उत्तरी गोलार्धामध्ये वाढलं. याचाच अर्थ काय, भारतामध्ये सुद्धा तापमानामध्ये काय होते, भारतातील तापमानामध्ये वृद्धी व्हायला लागते. भारतामध्ये तापमानामध्ये ज्यावेळेस काय वृद्धी होते त्यावेळेस एक आपण काय कन्सेप्ट बघितलेली होती, प्रेशर ग्रेडियंट फोर्स, दाब प्रवणता जी आहे, प्रवणता. तर वारे नेहमी कुठून कुणीकडे वाहतात, काय उच्च दाब प्रवणतेकडून निम्न दाब प्रवणतेकडे काय प्रवाहित होतात. तापमान जास्त झालं की दाब कसा होत असतो, कमी होत असतो. तर भारतामध्ये ज्यावेळेस तापमानामध्ये वृद्धी होते तर दाब प्रवणता कशी होईल, निश्चितच काय कमी होते. दाब प्रवणता कमी होण्याबरोबरच याच कालावधीमध्ये काय होतं, जे समशीतोष्ण जेट स्ट्रीम आहेत, जेट स्ट्रीम वारे जे आहेत, जेट वारे जे आहेत, तर ह्या जेट काय समशीतोष्ण जेट स्ट्रीमचं स्थानांतरण काय होतं, हिमालयाच्या उत्तरायण होतं. भारतामध्ये जे हिमालय आहे या ठिकाणी भारताचा नकाशा आपण काय काढू थोडासा, या अशा पद्धतीने हा संपूर्ण काय जो एशिया आहे, तर या एशियाचं या ठिकाणी समजा अशा पद्धतीने काय हिमालय आहे. तर ह्या हिमालयाच्या कुठं होईल, उत्तरेला या समशीतोष्ण जेट वाऱ्यांचं काय स्थानांतरण होतं. तर या जेट वाऱ्यांचं स्थानांतरण होतं. त्याचबरोबर वायुदाबाचे जे पट्टे आहेत, लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण उत्तरी गोलार्धामध्ये झालेलं आहे. तर त्याच पद्धतीने त्यालाच अनुसरून वायुदाबाचे जे पट्टे असतात, वायुदाब पट्ट्यांचे सुद्धा काय होतं, स्थानांतरण उत्तरायण होतं. वायुदाबाच्या पट्ट्याचे स्थानांतरण सुद्धा काय होतं, उत्तर गोलार्धामध्ये होतं. म्हणून आता वायुदाबाच्या पट्ट्यांचं स्थानांतरण झालेलं आहे. तर एक कन्सेप्ट आणखीन एक बघितली होती आपण, ITCZ, आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र जे बघितलेलं होतं. तर या आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्राचं सुद्धा स्थानांतरण होतं. आणि ते कुठं स्थित होतात, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये असतात ना. आता सूर्याची लंबरूप सूर्यकिरणे जर काय उत्तरी भागामध्ये काय स्थानांतरित झालेले असतील तर हे ITCZ जे विशाल उत्तर भारतीय मैदान आहे, या उत्तर भारतीय मैदानामध्ये काय होतात, पोहोचतात आणि त्या ठिकाणी काय स्थिरावतात. ITCZचं स्थान कुठे गेलेलं आहे, उत्तर भारतीय मैदान जो आहे हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये झालेला आहे. तर त्याच वेळेस काय होतं, ITCZचं स्थानांतरण झाल्या कारणाने काही स्थानिक प्रकारचे वारे असतात. कसे, शुष्क आणि कोरडे स्वरूपाचे. शुष्क आणि उन्हाळा आहे तर शुष्क आणि कोरड्या स्वरूपाचेच वारे वाहतील. तर स्थानिक वारे म्हणजेच काय, याच स्थानिक भागामध्ये काय तयार होतात आणि काय हे या ठिकाणी व्हायला लागतात, म्हणून यांना काय स्थानिक वारे असं म्हणलेलं आहे. तर हे स्थानिक प्रकारचे शुष्क आणि कोरडे वारे जे आहेत या उत्तर भारतीय मैदानामधून काय होतात, प्रवाहित होत असतात. आता उत्तर भारतीय मैदानामधून प्रवाहित होत असताना होतं काय, आता या वाऱ्यांना काय म्हणलेलं आहे, पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी असं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे,
पश्चिम बंगालमध्ये याला म्हणलेला आहे कालबैसाखी. आय होप की सगळेजण मी ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीने काय नोट्स बनवत असतील. आणि आज आपला काय संपूर्ण या ठिकाणी काय फिजिकल जिओग्राफी संपल्याच्या नंतर नोट्स सगळ्यांना बनवता येत असतील ज्यांनी या ठिकाणी काय पहिल्या पिरियडपासून काय सुरुवात केलेली होती. तर बैसाखीचा जो सण असतो, बैसाखीचा जो सण असतो पश्चिम बंगालमध्ये, त्याच कालावधीमध्ये हे वारे वाहतात म्हणून त्याला काय म्हणलेलं कालबैसाखी असं म्हणलेलं असतं. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की या शुष्क आणि कोरड्या स्थानिक वाऱ्यांना जे पश्चिमेकडून काय पूर्वेकडे वाहतात त्यांना काय म्हणलं जातं, लू असं, कालबैसाखी असं म्हणलं जातं. आणि इन जनरल याच वाऱ्यांना काय लू असं म्हणलं जातं. या लू वाऱ्यांनाच काय म्हणलं जातं पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी असं म्हणतात. बघा हे वारे तर या ठिकाणी काय प्रवाहित होतात या ठिकाणी. मात्र उन्हाळ्याचा कालावधी आहे तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय बाष्पीभवनाची प्रक्रिया काय झालेली असते, वाढलेली असते. उत्तरी गोलार्धामध्ये काय सूर्यकिरणे या ठिकाणी काय लंबरूप पडतात म्हणून या ठिकाणी काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात काय बाष्पाची निर्मिती होते. आणि ज्या वेळेस या स्थानिक पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या लू वाऱ्यांचे जे की उष्ण आणि कोरडे आहेत, उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांपासून काय कधी पर्जन्य पडू शकत नाही जोपर्यंत त्या वाऱ्यामध्ये काय संतृप्त आर्द्रता काय येत नाही. ज्या वेळेस या किनारी मैदानी प्रदेशातील आर्द्र वाऱ्यांसोबत जोपर्यंत या स्थानिक वाऱ्यांचं लू वाऱ्यांचं असेल किंवा कालबैसाखी वारे जे आहेत त्या कालबैसाखी वाऱ्यांचं या किनारी प्रदेशातील दोन्ही किनारे पश्चिम बंगाल काय बंगालच्या उपसागराचा असेल किंवा अरबी समुद्राचा असेल या किनारी प्रदेशातील आर्द्र वाऱ्यांसोबत अभिसरण होत नाही. ज्या वेळेस अभिसरण होतं तर क्वचित या ठिकाणी काय होतं, खूपच काय कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि शीघ्र असं काय होतं पर्जन्य पडतं. जेव्हा या लू वाऱ्यांचं या तटीय प्रदेशातील आर्द्र वाऱ्यांसोबत अभिसरण होतं तर अभिसरण झाल्यामुळे हे जे वारे आहेत काही स्थानिक प्रदेशांमध्ये काय करतात, पर्जन्य पाडतात त्या ठिकाणी. तर हाच तो पाऊस आहे कोणता, अवकाळी पाऊस ज्याला म्हणलं होतं. किंवा अजून सुद्धा मान्सूनचं आगमन झालेलं नाही तर मान्सूनच्या आगमनाची सूचना देणारं सूचक पर्जन्य जे आहे हेच ते आहे. आणि ए जे होता हा बघितला होता, याची वरात जी होती तर ती याच पावसामध्ये अडकलेली होती. आपण पॉईंट सांगितला होता तर कनेक्ट करता येते आता या ठिकाणी. तर बघा, तर अशा पद्धतीने पर्जन्य पडतं. तर हे जे पर्जन्य आहे काय वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पडतं. तर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हे जे मान्सूनच्या आगमनाचं सूचक असणारं पर्जन्य आहे त्या पर्जन्याला वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर ते प्रदेश कोणते आहेत, नावं काय काय दिलेली आहेत आणि ते पर्जन्य कशासाठी उपयोगी असतं, फायदेकारक असतं ते सुद्धा आपण काय करू बघू. तर या ठिकाणी लिहायचं आहे. बघा आसाममध्ये जे पर्जन्य पडतं या मेच्या कालावधीमध्ये, मेच्या काय शेवटच्या आठवड्यामध्ये आसाममध्ये जे पर्जन्य पडतं, आसाममध्ये जे पर्जन्य पडतं त्याला काय म्हणतात, तर हे जे पर्जन्य आहे खूपच काय फायदेशीर असतं काय चहाच्या वनस्पतीसाठी म्हणून याला काय म्हणलं जातं, चहा वर्षा. आता चहा वर्षा म्हणतात म्हणजेच काय याचा उपयोग फक्त काय चहाच्या मळ्यांनाच होतो असं नाही. तर आसाममध्ये जे ज्यूट आहे, ज्यूट आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कशाचं तांदळाचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं. तर ज्यूट आणि तांदळाच्या काय पिकासाठी सुद्धा काय खूपच या ठिकाणी फायदेशीर हे पर्जन्य ठरतं. त्याच्यानंतर बघा कर्नाटकमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात काय कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. तर कर्नाटकमध्ये याला काय म्हणलं जातं, कॉफी वर्षा असं सुद्धा म्हणतात या ठिकाणी. कॉफीच्या काय पिकासाठी काय खूपच, आणि हे जे पर्जन्य पडतं त्यावेळेस काय कॉफीची जी झाडं असतात त्यांना फुलं यायला सुरुवात होते आणि तिथूनच काय कॉफीचं या ठिकाणी काय पिकांचं काय वाढ आणि विकास होतो म्हणून याला काय म्हणलेलं आहे, कॉफी वर्षा असं म्हणलेलं आहे. केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र जो आहे तर या प्रदेशामध्ये हा जो पर्जन्य पडतो त्यावेळेस काय आंब्याची जी झाडं असतात त्या आंब्याच्या झाडांना काय मोहर लागायला सुरुवात होते किंवा मोहर जर लागलेली असेल तर त्यांचं या ठिकाणी परिपक्वता यायला त्याच्यामध्ये सुरुवात होते. तर आंब्याच्या काय झाडांसाठी सुद्धा काय खूपच हे काय फायदेशीर काय पर्जन्य ठरतं. तर त्याला काय म्हणलेलं आहे, आम्रवर्षा असं सुद्धा म्हणलं जातं. आणि तर केरळमध्ये या पर्जन्याला काय म्हणलं जातं, चेरी ब्लॉसम असं म्हटलं जातं. तर इथंपर्यंतचे पॉईंट लक्षात आलेले असतील. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. तर याच कालावधीमध्ये म्हणजे मार्च ते जूनचा जो कालावधी आहे याच कालावधीमध्ये या क्रिया उत्तरी भारतीय मैदानी प्रदेशामध्ये घडत असताना
किंवा या तटीय प्रदेशामध्ये हे जे पर्जन्य होतं या पर्जन्याला वेगळी नाव दिलेत. तर याच कालावधीमध्ये आणखीन काही क्रियाविधी काय पार पडतात. कोणत्या कोणत्या क्रियाविधी आहेत? जे लंबरूप सूर्यकिरणे आहेत त्या लंबरूप सूर्यकिरणांचं स्थानांतरण उत्तरायणी झालेलं आहे हे तर आपण बघितलं आहे. तर बघा, जो तिबेटियन पठारी प्रदेश आहे चायनामध्ये स्थित असलेला, तर हा जो तिबेटियन पठारी प्रदेश आहे या तिबेटच्या पठाराची उंची जी आहे खूप साऱ्या जगातल्या खूप साऱ्या अतिउंच पर्वतांपेक्षा सुद्धा त्याची उंची कशी राहिलेली जास्त राहिलेली आहे. तर सूर्यकिरणांचं उत्तरायण झाल्यामुळे हा जो तिबेटियन पठार आहे या तिबेटियन पठाराला खूप मोठ्या प्रमाणात काय लंबरूप सूर्यकिरणांपासून काय उष्णता प्राप्त होते आणि तापमानामध्ये काय वृद्धी होते. ज्या वेळेस तापमानामध्ये वृद्धी होते, तापमान वाढायला लागतं तिबेटियन पठारावरलं. खूप मोठा विशाल असा तो पठार आहे. या पठारावरती आणि आपण अगोदर सुद्धा बघितलेलं आहे की तिबेटियन पठाराला काय म्हणलेलं आहे, भारताच्या मान्सूनचं काय इंजिन असं म्हणलेलं आहे. भारतामध्ये मान्सून येण्यासाठी आणि तो मान्सून काय परत जाण्यासाठी तिबेटियन पठार ही खूप मोठी काय प्रमुख भूमिका बजावतो. जे की आपण तापीय सिद्धांत होतं, तापीय सिद्धांतामध्ये याच्यावरती बिलकुल डिस्कशन केलेलं नव्हतं. त्याचा समावेश कशामध्ये केलेला आहे, जेट स्ट्रीम सिद्धांतामध्ये केलेला आहे, जो की आपण बघणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर या बघा, तिबेटियन पठार जे आहे या तिबेटियन पठारावरती तापमान ज्यावेळेस वाढायला लागतं तर या ठिकाणची जी हवा आहे त्या हवेचं तापमान सुद्धा तर वाढतं, बरोबर आहे या ठिकाणी. आणि ज्या वेळेस काय भूपृष्ठालगत असलेले जे वारे आहेत या ठिकाणी या वाऱ्यांची एनर्जी ज्यावेळेस काय वाढते तर त्यावेळेस ते अनस्टेबल बनतात. म्हणजे हवा हलकी बनते उष्ण बनल्याच्या नंतर, तापमान वाढल्याच्या नंतर, आणि त्यांचं आरोहण व्हायला सुरुवात होते. म्हणजे अशा पद्धतीने गरम झालेली हवा जी आहे ती वातावरणाच्या वरील पट्ट्यामध्ये काय सरकायला लागते, म्हणजे वरी जायला लागते. थंड वारे काय खाली येतात आणि उष्ण वारे काय होतात वरी त्यांचं काय आरोहण व्हायला लागतं किंवा ऊर्ध्व दिशेने काय प्रवाहित होतात. एक रूल सुद्धा आहे या ठिकाणी बघा, हॅव्हिंग मोर एनर्जी लेस स्टॅबिलिटी, हॅव्हिंग लेस एनर्जी मोर स्टॅबिलिटी असते. आता या ठिकाणी एनर्जी यांच्यामध्ये जास्त झालेली आहे तर स्टॅबिलिटी कशी असेल, कमी असेल, तर ते वारे स्थिर राहणार नाहीत. त्यांच्यामध्ये काय बदल व्हायला सुरुवात होते, त्यांचं आरोहण होतं, ऊर्ध्व दिशेने प्रवाहित होतात. आणि हे वारे जसे जसे काय वातावरणाच्या काय वरील काय स्तरामध्ये काय जातात. आता हे वायुमंडलाच्या बाहेर तर जाणार नाहीत. हे वारे जसे जसे वरी जातात तर या ठिकाणी आणखीन एक काय वारे जसे जसे काय वरी जातात 165 मीटर प्रति 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस एवढं तापमानामध्ये काय होते त्या ठिकाणी काय कमतरता येते किंवा तापमान कमी होतं. या वाऱ्यांचं तापमान वाढलं म्हणून त्यांचं आरोहण व्हायला लागलं आणि आरोहण होत असताना ऊर्ध्व दिशेने प्रवाहित होत असताना प्रति 165 मीटर उंच गेल्याच्या नंतर हे जे वारे आहेत या वाऱ्यांचं तापमान जे आहे ते 1 डिग्री सेल्सिअसने काय होतं ड्रॉप होतं, कमी होतं. मग हे वारे वातावरणाच्या 9 ते 12 किलोमीटरचा जो काय वातावरणाचा पट्टा आहे, स्तर आहे, म्हणजे तापांबराचा वरचा स्तर. तर या स्तरामध्ये जाता जाता काय होतं त्यांचं एकत्रीकरण व्हायला लागतं. एकत्रीकरण काय होतं त्यांचं तापमान सुद्धा खूप कमी झालेलं आहे. तर भूपृष्ठावरील वाऱ्यांच्या तुलनेत यांच्या अपेक्षेत जे वारे प्रवाहित होऊन या वातावरणाच्या वरच्या पट्ट्यामध्ये जाऊन काय त्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांचं तापमान खूपच कमी झालेलं आहे भूपृष्ठांच्या वाऱ्यांच्या तुलनेत. ज्या वेळेस यांचं तापमान कमी झालेलं असतं, तापमान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दाब कमी होईल की वाढेल, तापमान जर कमी झाला तर दाब काय होतो वाढतो आणि त्या ठिकाणी उच्च वायुदाबाचा काय होतो विकास होतो. आता विंड ऑलवेज ब्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. उच्च वायुदाबाच्या पट्ट्याकडून निम्न वायुदाबाच्या पट्ट्याकडे वारे नेहमी काय प्रवाहित होत असतात. तर या ठिकाणी जो हाय प्रेशर तयार झालेला आहे, उच्च वायुदाबाचा काय विकास जो झालेला आहे, अपेक्षाकृत ज्या इतर काय जवळच्या प्रदेशांमध्ये काय लो प्रेशर तयार होतो, ज्या ठिकाणी निम्न वायुदाबाचा विकास होतो तर त्या दिशेला या वाऱ्यांचं जे आहे ते अवरोहण होतं. म्हणजेच काय ते वारे त्या दिशेला काय खालच्या दिशेने प्रवाहित होतील. उच्च वायुदाबाचा विकास झालाय तर ज्या ठिकाणी काय लो प्रेशर बेल्ट तयार झालेले असतील, निम्न वायुदाबाचे पट्टे तयार झाले असतील त्या दिशेला हे वारे प्रवाहित होतील ना. तर याच टाइम पिरियडमध्ये काय होतं, ही सर्व क्रियाविधी या ठिकाणी घडत असताना
भारताच्या दक्षिणेकडं हा जो हिंद महासागराचा जो भाग आहे किंवा बंगालच्या उपसागराचा जो भाग आहे संपूर्ण विस्तीर्ण, तर या ठिकाणी आहे बघा, दाखवतो. मागं सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की मादागास्कर बेट कुठं आहे, द्वीपसमूह कुठं आहे. जो आफ्रिका खंड आहे, आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असलेला एक देश आहे साऊथ आफ्रिका. तर या देशाच्या पूर्वेला असलेलं एक बेट आहे, कोणतं, मादागास्कर. तर मूवीज सुद्धा काय खूप सुंदर याच्यावरती काय ॲनिमेटेड मूवी झालेले, द ॲडव्हेंचर्स ऑफ मादागास्कर म्हणून. बघा, खूप वेळा रिकमेंड करत असतो, जे चांगले मूवीज असतात काय विद्यार्थ्यांसाठी, खूप काही शिकण्यासारखं असतं त्याच्यामध्ये, खूप काही संकल्पना असतात, खूप सारे फॅक्ट्स असतात, तर जे बघत असताना क्लिअर होतात. मात्र आपली डिमांड वेगळी असते. तर असो, बघा या ठिकाणी. तर हे जे मादागास्कर बेट या ठिकाणी आहे, तर या मादागास्कर बेटाच्या पूर्व दिशेला जर तुम्ही ऑब्झर्व केलात, तर त्याचं जर निरीक्षण केलात, तर त्या ठिकाणी भूपृष्ठ बिलकुल नाहीत आपल्याला, बिलकुल म्हणजे खूप कमी प्रमाणात काय भूपृष्ठ आपल्याला काय बघायला भेटतात. संपूर्ण जो आहे तो जलीय प्रदेश आहे. हा जो प्रदेश आहे हा संपूर्ण काय जलीय पृष्ठभागाचा प्रदेश आहे. तर या कालावधीमध्ये सूर्यकिरणांचं, लंबरूप सूर्यकिरणांचं झालेलं काय आहे, उत्तरायण झालेलं आहे. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये सूर्यकिरणे कसे पडतील, तिरपे पडतील. अपेक्षाकृत उत्तर गोलार्धाच्या अपेक्षाकृत हिंद महासागरामधील या प्रदेशामध्ये सूर्यकिरणे काय तिरपी पडतात. म्हणजेच काय, तापमान कसं असेल, कमी असेल या ठिकाणी. तर तापमान ज्यावेळेस कमी असतं, तापमान ज्यावेळेस कमी असतं, तर एक आपण काय जो पाण्याचा मटका असतो तर त्याचं उदाहरण बघितलेलं होतं. ज्यावेळेस तापमान कमी असतं तर त्यावेळेस बाष्पीभवन कसं होईल, बाष्पीभवनाची जी क्रिया आहे, बाष्पीभवनाची क्रिया सुद्धा काय कमी होते, मंदावते. बाष्पीभवन कमी झालं म्हणून शीतलनाची प्रक्रिया सुद्धा कशी होईल, शीतलनाची क्रिया सुद्धा काय कमी होते. शीतलन कमी झालं म्हणून जे जलीय पृष्ठभाग आहे, तर या जलीय पृष्ठभागाचं तापमान कमी होतं की वाढतं, अपेक्षाकृत त्याचं तापमान काय होईल, वाढतं. या ठिकाणी तापमान वाढल्याच्या नंतर बघा, सूर्यापासून मिळणाऱ्या काय सूर्यप्रकाशामुळं तापमान कमी झालेलं आहे, बाष्पीभवन कमी झालं, शीतलन कमी झालं. त्याच्यामुळे जे जलीय पृष्ठभाग आहे त्या जलीय पृष्ठभागाचं तापमान घटलं नाही, तर ते अपेक्षाकृत काय झालं, तापमानामध्ये वृद्धी झाली. या ठिकाणी तापमानामध्ये वृद्धी झाल्यामुळं या ठिकाणी आता मला सांगायचं निम्न वायुदाबाचा विकास होतो की उच्च वायुदाबाचा विकास होतो. तर निश्चितच काय होईल, लो प्रेशर बेल्ट तयार होईल, निम्न वायुदाबाचा विकास होतो. यांच्या अपेक्षाकृत तिबेटियन पठारावरील जे वारे आहेत ते आहेत काय उच्च वायुदाबाचे काय प्रदेश. आणि मादागास्करच्या निकटवर्तीचा जो प्रदेश आहे हिंद महासागरातील, त्या ठिकाणी काय झालेलं आहे, निम्न वायुदाबाचा काय विकास झाले, निम्न वायुदाबाच्या पट्ट्यांचा विकास झालेला आहे. तर साहजिकच हे जे वारे आहेत तिबेटियन वारे प्रवाहित होऊन काय होतील, या भागामध्ये काय येतात, इकडं या भागाकडे काय प्रवाहित होतात. तर तिबेटियन पठाराच्या भूपृष्ठीय प्रदेशाकडून, उच्च वायुदाबाच्या भूपृष्ठीय प्रदेशाकडून मादागास्कर आणि त्यांच्या निकटवर्ती जो हिंद महासागराचा निम्न वायुदाबाचा जलीय पृष्ठभागीय प्रदेश जो आहे, तर त्या प्रदेशाकडे या वाऱ्यांचं काय होतं, वहन होतं. तर हे जे वारे आहेत यांना म्हणलं जातं, यांना म्हणतात उष्णकटिबंधी जेट स्ट्रीम असं म्हणतात. आणि हे वारे सर्वसाधारण आपण विचार जर केला तर पूर्वेकडून कुणीकडे वाहतात, पश्चिमेकडे वाहतात. मात्र आणखीन एक फॅक्ट मी मागे सांगितलेला होता, जेट स्ट्रीम वारे जे आहेत ते कधीही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत नाहीत, ते पश्चिमेकडून कुणीकडे वाहतात, पूर्वेकडे काय वाहत असतात, असं आपण बघितलेलं होतं. तर मग हे वास्तविक जेट स्ट्रीम नाहीत, यांना काय म्हणलं जातं, अवास्तविक. म्हणूनच अवास्तविक जेट स्ट्रीम म्हणतात किंवा यांना सुडो जेट स्ट्रीम असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणलं जातं यांना, सुडो जेट स्ट्रीम. आणि हे एक विशेष प्रकारचे जेट स्ट्रीम आहेत, मौसमी विशेष प्रकारचे काय सुडो जेट स्ट्रीम आहेत, ज्यांची की निर्मिती या विशेष ऋतूमध्ये आणि विशेष कालावधीमध्येच होते. ज्यावेळेस हा कालावधी संपतो तर त्यावेळेस हे सुडो जेट स्ट्रीम सुद्धा काय होतात, डिमॉलिश होतात, नष्ट पावतात. येतं लक्षात या ठिकाणी. तर अशाच काय या ग्रीष्म ऋतूमध्येच काय यांची निर्मिती होते आणि हा ऋतू संपता काय हे वारे सुद्धा काय नष्ट होऊन जातात. तर इथंपर्यंतचे काय पॉईंट आपण बघितलेले आहेत. तर याच्यानंतरचा राहिलेला भाग जो आहे तो आपण काय उद्याच्या लेक्चरमध्ये काय पूर्ण करू. राहिलेले सर्व मान्सूनशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितच डिस्कस होतील आणि एक क्लायमॅक्स असणार आहे. आणि त्याच्यामुळे नंतर जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत इंडियन मान्सूनच्या संदर्भात त्याच्यावरती सुद्धा काय एक सेपरेट व्हिडिओ असेल. तर या ठिकाणी काय
थांबू. तर विश्रांती घ्या, तर अभ्यास करत राहा, मोटिवेटेड राहा आणि घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं. ओके, थँक्यू.